आज आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या शिकणार आहोत। सूत्र दिलेलं आहे, दिलेली संख्या गुणिले 8 अधिक 1 बरोबर वर्ग संख्या। आपल्याला दिलेली संख्या जर या ठिकाणी 3 असेल तर ही त्रिकोणी संख्या आहे का नाही यासाठी आपण काय करणार, तर सूत्रानुसार 3 ला 8 न गुणायचं अधिक 1 करायचं, जर वर्ग संख्या आली तर त्रिकोणी संख्या आहे असं म्हणणार। तर 8 त्रिक 24 अधिक 1 केलं तर 25 येतात। 25 ही पूर्ण वर्ग संख्या असल्यामुळे 3 ही त्रिकोणी संख्या असणार आहे। चला आता या ठिकाणी सेकंड म्हणजे दुसरं गणित पाहूयात, त्यामध्ये 6 घेऊयात। 6 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही हे चेक करूयात। तर आपण सूत्रानुसार 6 ला 8 न गुणायचं अधिक 1 करायचं, जर उत्तर वर्ग संख्या येत असेल तर 6 ही त्रिकोणी संख्या असणार आहे। तर 6 8 48 अधिक 1 केलं तर 49 येतात। 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून या ठिकाणी 6 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे। अशाच प्रकारे बाकीच्या संख्या आपण चेक करू शकतो।